हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दी समर सायन्स अकॅडमी. तर आपण पाहत होतो प्लांट किंगडम आणि प्लांट किंगडम या टॉपिकमध्ये लास्ट लेक्चरला आपण पाहिलं जिम्नोस्पर्म. तर जिम्नोस्पर्मबद्दल आपण बेसिक डिटेल्स पाहिले. वाट इज जिम्नॉस म्हणजे काय? नेकेड स्पर्म मीन्स सीड्स. इट ऑल्सो गॉट फिनोरोगॅम मीन्स विदाऊट ओव्हरी. ओव्हल आहे पण ओव्हरी नाही आहे. लिस्ट डिस्ट्रीब्युटेड क्लास आहे प्लांट किंगडममध्ये, सगळ्यात कमी आहे. त्यानंतर ओव्हल इट नॉट कवर्ड बाय ओव्हरी बिफोर अँड आफ्टर फर्टिलायझेशन. त्यानंतर ह्याचं स्ट्रक्चर हॅबिट पाहिलं, हॅबिटॅट पाहिलं. हॅबिटॅट त्यानंतर स्ट्रक्चर, स्पोरोफायटिक स्ट्रक्चर आहे. त्यानंतर कुठे असेल, काय असेल, हे पॉईंट्स पाहिले. आणि ते 2 पॉईंट डिस्कस केले आपण. काय? पायनस अँड सायकस किंवा सायकस अँड पायनस, ह्या 2 पॉईंट्सला आपण डिस्कस केलं. तर सायकसमध्ये स्ट्रक्चर पाहिलं आपण. स्ट्रक्चर ऑफ सायकस, इट इज द युनिसेक्शुअल ऑर, बरोबर, युनिसेक्शुअल ऑर डायोशियस प्लांट. याच्यामध्ये फिमेल गॅमेटोफाइट नसतं आहे किंवा फिमेल कोण नसतात, फक्त मेगास्पोरोफिल असतात. आणि पायनसमध्ये बोथ आर प्रेझेंट इन दी वन प्लांट, बरोबर. तर 3 पॉईंट्स पाहिले होते आपण, 2 पॉईंट पाहिले होते आपण. हॅबिटॅट, त्यानंतर स्ट्रक्चर, मेल अँड फिमेल गॅमेटोफाइटचं बेसिक पॉईंट्स पाहिले आपण, कशा असतील काय. तर नेक्स्ट पॉईंट रिप्रोडक्शन ऑर लाईफ सायकल. सो लेट्स सी रिप्रोडक्शन ऑर लाईफ सायकल ऑफ कुणाची? जिम्नोस्पर्म. रिप्रोडक्शन ऑर लाईफ सायकल ऑफ जिम्नोस्पर्म. तर ह्या रिप्रोडक्शन ऑर लाईफ सायकलमध्ये मेनली काय पाहिजे आपल्याला? तर 2 पॉईंट्स, एक मेल कोन आणि दुसरा फिमेल कोन. सो फर्स्ट पाहू आपण फिमेल कोन. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे इथं फिमेल कोन. तर कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे हा. मेल कोन इझी आहे. सो लेट्स सी, फर्स्ट वन इज दी फिमेल कोन. डिटेल्स ऑफ फिमेल कोन. तर या फिमेल कोनबद्दल आपण डिटेल्समध्ये माहिती घेऊयात. कसं असेल फिमेल कोन, काय असेल? तर फिमेल कोनमध्ये काय आहे? तर ओव्ह्यूल आहे. फिमेल कोनमध्ये कोण आहे? ओव्ह्यूल. सो ओव्ह्यूल इज इक्वल टू मेगास्पोरॅन्जिया प्लस इंटेग्युमेंट इज इक्वल टू ओव्ह्यूल. तर काय आहे पहा, दिस इज दी मेगास्पोरॅन्जिया. हा एक मेगास्पोरॅन्जिया आहे आणि ह्या मेगास्पोरॅन्जियाला आउटर साईडनी कव्हर केलं आहे कुणी? इंटेग्युमेंटनी. मेगास्पोरॅन्जियाला आउटर साईडनी कव्हर कुणी केलं? तर ह्या इंटेग्युमेंट. सो दिस इज द इंटेग्युमेंट अँड दिस इज दी मेगास्पोरॅन्जिया, टुगेदरली नोन ॲज ओव्ह्यूल. सो लेट्स सी दी फिमेल कोन कसं असेल, कशी डेव्हलप झाली. ईच अँड एव्हरी पॉईंट विथ कन्सेप्च्युअल क्लॅरिटीने आपण याला पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करूयात किंवा अशी स्टडी करूयात. सो लेट्स सी, दिस इज दी फिमेल कोन. दीज आर दी मेगास्पोरोफिल, बरोबर. दीज आर दी मेगास्पोरोफिल. ओके, दिस इज मेगा स्पोरोफाइल. आणि मेगास्पोरोफाइल वरती कोण आहेत? दीज आर दी मेगास्पोरॅन्जिया. दीज आर दी मेगास्पोरॅन्जिया or these are also known as ovule. मेगास्पोरॅन्जिया or ovule. तर पहा, दिस इज फिमेल कोन. तर हे जे मेगास्पोरोफिल आहेत म्हणजेच काय? लीफ. तर हे लीफ कसे आहेत पहा, एक लीफ या साईडला, दुसरं या साईडला, असे दोन्ही साईडला नाही. तर हे कसे आहेत? असे पूर्ण राऊंड म्हणजेच स्पायरल. एक इकडे असेल तर एक या साईडला, दुसरं या साईडला, म्हणजे फ्रंट, बॅक, लॅटरल, राईट, लेफ्ट, असे गोल गोल फिरत असतील. म्हणजेच मेगास्पोरोफिल कसे आहेत? दीज आर दी स्पायरली अरेंज मेगास्पोरोफाइल. स्पायरल अरेंज मेगास्पोरोफाइल. तर आपल्याला इथं डिटेल कोणाचं पाहायचं आहे? मेगास्पोरोफिल हे झाले लीफ लाईक स्ट्रक्चर
आणि या मेगास्पोरोफिलवरती कोण आहे? मेगास्पोरेंजिया और ओव्हल. सो लेट सी दी स्ट्रक्चर ऑफ ओव्हल. स्ट्रक्चर ऑफ ओव्हल आपण पाहूयात. सो दिस इज दी ओव्हल और मेगास्पोरेंजिया. तर ह्या ओव्हलला थोडंसं वरतून ओपन स्पेस देऊ आपण. याला काय तर आउटर कवरिंग आहेत. दीज आर दी आउटर कवरिंग अँड दिस आउटर कवरिंग इज नोन ॲज इंटेग्युमेंट. ओके, मेगास्पोरेंजिया पहा, परत समजून घ्या. काय पाहतो आपण? हा कोण आहे? मेगास्पोरेंजिया. मेगास्पोरेंजिया. आणि या मेगास्पोरेंजियाला कोण आहे? आउटर साइडनी जो रेड कलरचा पोर्शन आहे, दिस इज इंटेग्युमेंट. integument and this one is the megasporangia. Megasporangia or it is also known as ovule. मग ह्या ओव्हलच्या मध्ये किंवा मेगास्पोरेंजियाच्या मध्ये काय प्रेझेंट आहे? तर सेल्स प्रेझेंट आहेत. अँड दिस सेल्स किंवा दिस स्ट्रक्चर, दिस इज कॉल्ड न्यूसेलस. This one is nucellus. तर न्यूसेलस काय आहे? इट इज दी टिश्यू प्रेझेंट इनसाइड दी इंटिग्युमेंट्स. न्यूसेलस काय? इट इज टिश्यू प्रेझेंट इनसाइड दी इंटिग्युमेंट ऑफ इंटिग्युमेंट. कोणाचं इंटिग्युमेंट? ऑफ मेगास्पोरेंजिया. ऑफ मेगास्पोरेंजिया. काय म्हणतो पहा परत. हा जो टिश्यू आहे न्यूसेलस, हा न्यूसेलस कुठे प्रेझेंट आहे? इंटिग्युमेंटच्या मध्ये. कोणाच्या? मेगास्पोरेंजिया. आणि हा न्यूसेलस कसा? न्यूसेलस इज दी डिप्लॉइड. न्यूसेलस इज डिप्लॉइड टिश्यू. न्यूसेलस इज डिप्लॉइड टिश्यू. मग काय होईल? याच्यापैकी एक सेल, या न्यूसेलसची समजा ही सेल, दिस सेल, एनी वन सेल ऑफ न्यूसेलस ॲक्ट ॲज मेगास्पोर मदर सेल. सो या सेलला म्हणून आपण मेगास्पोर मदर सेल, MMC. लेट्स सी, एनी वन सेल ऑफ न्यूसेलस act as megaspore mother cell. म्हणजेच काय? MMC, मेगास्पोर मदर सेल. तर काय होईल पहा, ही जी मेगास्पोर मदर सेल आहे, दिस मेगास्पोर मदर सेल MMC, इट अंडरगोज मिओटिक डिव्हिजन, मिओसिस. याच्यामध्ये काय होईल? मिओसिस. तर पहा सेल दाखवू आपण. ही कोण आहे? मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेलची प्लॉइडी लेवल किती आहे? डिप्लॉइड 2n. या मेगास्पोर मदर सेलमध्ये काय झालं? मिओसिस. आणि काय तयार होईल? टेट्रॅड, म्हणजेच 4 सेल तयार झाले ते. सो दीज आर दी 4 सेल्स. मेगास्पोर मदर सेल पासून काय तयार झालंय? 4 मेगास्पोर तयार झाले. ओके, त्याला म्हणून आपण फंक्शनल मेगास्पोर. किती तयार झाले? 4 मेगास्पोर. मग ह्या मेगास्पोर 4 मेगास्पोर, या मेगास्पोरची प्लॉइडी लेवल किती? n असेल. तर n का? कारण की मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड आहे, याचं मिओसिस झालं. आणि मिओसिस झाल्यामुळं प्लॉइडी लेवल कशी होईल? हॅप्लॉइड झाल्या, दॅट इज n. तर हेच पॉईंट आपल्याला डायग्रॅमॅटिकली पूर्ण समजून घ्यायचे आहेत. तर एकदा हे ड्रॉ करून घेऊ आपण आणि नेक्स्ट ड्रॉ केल्यानंतर हे 1 बाय 1 आपण डायग्रॅमॅटिकली समजून घेऊया. सो राईट डाऊन दिस. ठीक आहे, तर पहा, लेट्स सी काय पाहतोय आपण आता.
दिस वन इज दी मेगास्पोरेंजिया और ओव्यूल. बरोबर, मेगास्पोरेंजिया और ओव्यूल. हा कोण आहे याचा न्यूसेलस. इट्स दिस इज दी मेगास्पोरेंजिया और ओव्यूल. याच्या आउटर साईडला कोण आहे, दिस कवरिंग इज नोन ॲज न्यूसेलस. सॉरी, दिस इज इंटेग्युमेंट्स. दिस आउटर कवरिंग इज इंटेग्युमेंट्स. दिस वन इज इंटेग्युमेंट. आणि हा इनसाइडला कोण आहे, मेगास्पोरेंजिया, याला म्हणून आपण ओव्यूल. दिस इज कॉल्ड ओव्यूल. तर या मेगास्पोरेंजियाच्या इनसाइडला कोण आहेत, सेल्स आहेत. अँड दीज किंवा टिश्यू आहेत. दिस टिश्यू इज नोन ॲज न्यूसेलस. याला म्हणून आपण न्यूसेलस. बरोबर, न्यूसेलस. तर काय होईल आता नेक्स्ट या न्यूसेलसपैकी एक सेल, न्यूसेलसपैकी एक सेल ॲक्ट होईल मेगास्पोर मदर सेल. दिस इज दी इंटिग्युमेंट्स. थोडंसं आपण स्मॉल काढूयात इंटिग्युमेंट्सला. दिस इज इंटिग्युमेंट्स. याच्यापैकी ही न्यूसेलसची एक सेल, दिस सेल ॲक्ट ॲज मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल. आणि या मेगास्पोर मदर सेलमध्ये काय होईल तर मिओसिस होईल. मेगास्पोर मदर सेलचं काय झालं, मिओसिस झालं. आणि मिओसिस झाल्यामुळं ओके याच्यामध्ये काय होईल, मिओसिस. सो लेट्स सी, दिस इज दी मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेलमध्ये काय झालं, मिओसिस, आणि फॉर्म झाल्या 4 सेल्स. सो दीज आर कॉल्ड 4 मेगास्पोर. These are 4 मेगास्पोर. या साईडला खाली लिहितो तुम्ही 4 मेगास्पोर. दिस इज 4 मेगास्पोर. तर या 4 मेगास्पोरपैकी 3 मेगास्पोर डिजनरेट झाल्या. टोटल किती आहेत, 4. 4 मेगास्पोरपैकी 4 मेगास्पोरपैकी 3 मेगास्पोर डिजनरेट. मग 3 मेगास्पोर डिजनरेट झाल्या. तर एकच कामाची आहे, म्हणजे ही त्या 3 काय झाल्या, डिजनरेट झाल्या. आणि एकच काय राहिली, फंक्शनल. सो दिस अप्पर मेगास्पोर इज कॉल्ड फंक्शनल. दिस वन इज फंक्शनल मेगास्पोर. फंक्शनल मेगास्पोर. परत समजून घ्या काय म्हणताय आपण. मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेलमध्ये काय होईल, मिओसिस. मेगास्पोर मदर सेलमध्ये काय झालं, मिओसिस. ही कशी आहे, डिप्लॉइड 2n. त्याच्यापासून काय तयार झाल्या, 4 मेगास्पोर तयार झाल्या. 4 मेगास्पोर फॉर्म झाल्या. तर या 4 पैकी these 3 मेगास्पोर आर डिजनरेट. 3 मेगास्पोर डिजनरेट. And only 1 megaspore out of these 4 is a functional. So this megaspore is called functional megaspore. Functional megaspore. आणि ह्या मेगास्पोर कशात, मेगास्पोर्स आर दी हॅप्लॉइड. का हॅप्लॉइड का, कारण की कोणत्या प्रोसेसने तयार झाल्या, मिओसिसने. कशाने झाल्या, मिओसिसने. तर नेक्स्ट स्टेप काय होईल पहा. नेक्स्ट स्टेप आता एकच पाहिजे आपल्याला इथे. सो लेट्स सी, दिस इज दी मेगास्पोरेंजियम. बरोबर, मेगास्पोरेंजिया. मेगास्पोरेंजियाच्या आउटर साईडला कोण आहे, आउटर साईडला दिस वन इज इंटिग्युमेंट्स. बरोबर, दिस इज इंटिग्युमेंट्स. याच्यापैकी ही कोण आहे, मेगास्पोर. एक फंक्शनल मेगास्पोर. सो दिस इज फंक्शनल मेगास्पोर. आणि फंक्शनल मेगास्पोर कसे आहे, हॅप्लॉइड. फंक्शनल मेगास्पोर इज हॅप्लॉइड. मग या फंक्शनल मेगास्पोरचं काय झालं, फंक्शनल मेगास्पोरचं काय झालं, मायटॉसिस. दिस इज मायटॉसिस. आणि फंक्शनल मेगास्पोरमध्ये मायटॉसिस होऊन त्यांनी फॉर्म केलं मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. And this multicellular structure is known as
female gametophyte, female gametophyte. Okay, this is female gametophyte. मग पहा मेगास्पोरनी फंक्शनल मेगास्पोर, तर मेगास्पोर आणि गॅमेटोफाइटमध्ये फरक काय? तर मेगास्पोर कसे युनिसेल्युलर, मेगास्पोर इज युनिसेल्युलर आणि फिमेल गॅमेटोफाइट इज दी मल्टी सेल्युलर. पहा फिमेल गॅमेटोफाइट कुठे तयार झालं? इनसाइड दी मेगास्पोरेंजिया. म्हणजेच हे गॅमेटोफाइट नॉन ग्रीन असेल, कारण की का डिपेंड आहे कुणावरती? मेगास्पोरेंजियावरती डिपेंड, म्हणजे नॉन ग्रीन असेल, मल्टीसेल्युलर. नेक्स्ट आता पुढे काय होईल? तर हे जे मेगास्पोरेंजिया आहे, ह्या मेगास्पोरेंजियाच्या आउटर साइडला कोण? इंटेग्युमेंट्स. दीज आर दी इंटेग्युमेंट्स. ओके, आणि हा जो फिमेल गॅमेटोफाइट आहे, फिमेल गॅमेटोफाइटवरती काय फॉर्म होईल? तर फिमेल सेक्स ऑर्गन्स. फिमेल गॅमेटोफाइटवरती तयार होतील फिमेल सेक्स ऑर्गन. मी जर इथं कलर ग्रीन दाखवत असेल पण ॲक्च्युली ग्रीन नसतं, कारण की का डिपेंडेंट आहे कुणावरती? मेगास्पोरेंजियावरती. तर हा फॉर्म करेल फिमेल सेक्स ऑर्गन, आणि फिमेल सेक्स ऑर्गनला काय म्हणतो आपण? आर्चिगोनियम. सो दीज आर दी आर्चिगोनियम. मग each this one is the female gametophyte, female gametophyte. आणि फिमेल गॅमेटोफाइटवरती कोण आहे? दिस इज फिमेल सेक्स ऑर्गन, आणि फिमेल सेक्स ऑर्गन लावून आपण आर्चिगोनियम. आर्चिगोनियम किती असतील? 1 किंवा 2 or more. आर्चिगोनियम 2 or more, 2 or more archegonium on one female gametophyte, on female gametophyte. पण किती? एका फिमेल गॅमेटोफाइटवरती 2 किंवा 2 पेक्षा जास्त आर्चिगोनियम असतील. परत पहा न्यूसेलस. न्यूसेलसमधली एक सेल ॲक्ट झाली, समजा ह्याला म्हणू आपण मेगास्पोर मदर सेल. आणि या मेगास्पोर मदर सेलचं काय झालं? या ठिकाणी झालं मिओसिस, आणि फॉर्म काय केलं? 4 मेगास्पोर. पण हे कशात? हॅप्लॉइड. 4 पैकी 3 डिजनरेट झाल्या, म्हणजेच नॉन फंक्शनल, आणि 1 इज फंक्शनल. सो दिस फंक्शनल मेगास्पोर काय झालं? मायटोसिस झालं, फॉर्म केलं फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट इज मल्टीसेल्युलर, आणि फंक्शनल मेगास्पोर कसे? युनिसेल्युलर. नेक्स्ट, या फिमेल गॅमेटोफाइटवरती काय फॉर्म झाले? आर्चिगोनियम. किती? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. किती? एका फिमेल गॅमेटोफाइटवरती 2 किंवा 2 पेक्षा जास्त, 2 किंवा 2 पेक्षा जास्त काय तयार झाले? आर्चिगोनियम, म्हणजेच फिमेल सेक्स ऑर्गन. आणि या फिमेल सेक्स ऑर्गनमध्ये कोण आहे? आर्चिगोनियममध्ये कोण आहे? दिस इज दी एग. एग म्हणजे कोण? फिमेल गॅमेट. एग म्हणजे काय? फिमेल गॅमेट. ओके, सो दिस इज दी डेव्हलपमेंट, दिस इज दी डिटेल ऑफ फिमेल कोन. फिमेल कोनमध्ये काय तयार झालं? फिमेल गॅमेटोफाइटवरती फिमेल गॅमेट्स आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण एग. ओके, सो राईट डाऊन दिस. तर याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला? याच्यानंतर काय पाहिजे? नेक्स्ट पॉईंट पाहू आपण मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट किंवा मेल कोन. तर या मेल कोनबद्दलची डिटेल घेऊयात आपण. डिटेल्स ऑफ फिमेल कोन झालं. नेक्स्ट पाहू डिटेल्स ऑफ मेल कोन. So let's see details of male cone. Details of male cone. So let's see, this is the structure. याच्यावरती कोण आहेत? स्पेशल स्पायरल अरेंज लीफ
आणि या लीफला म्हणतो आपण मायक्रोस्पोरोफाइल किंवा फिल, मायक्रोस्पोरोफिल. आणि या मायक्रोस्पोरोफिलवरती कोण आहेत? दीज आर दी स्पोरॅन्जिया अँड दीज स्पोरॅन्जिया आर कॉल्ड मायक्रोस्पोरॅन्जिया. मायक्रोस्पोरॅन्जिया. ओके. अँड दिस इज, या कोणला म्हणतो आपण मेल कोन और मेल स्ट्रोबिलाय और मेल लॅक्स. तर याच्यापैकी आपण मायक्रोस्पोरॅन्जियाला थोडंसं इनलार्ज करूया. सो दिस इज दी मायक्रोस्पोरॅन्जिया. बरोबर. मग मायक्रोस्पोरॅन्जिया कसा आहे? दिस मायक्रोस्पोरॅन्जिया इज डिप्लॉइड. मायक्रोस्पोरॅन्जिया इज डिप्लॉइड. मग मायक्रोस्पोरॅन्जियामध्ये काय तयार होईल? तर हे पहा, मायक्रोस्पोरॅन्जियामध्ये स्पोर तयार झाले. अँड दीज स्पोर्स आर मायक्रोस्पोरॅन्जियामध्ये काय झालं? मिओसिस झालं. मिओसिस आणि फॉर्म केले काय? मायक्रोस्पोर कसे असतील मग? हॅप्लॉइड. सो दीज आर दी मायक्रोस्पोर. मग मायक्रोस्पोर पासून तयार होईल मायक्रोस्पोर. सो लेट्स सी, दिस इज दी मायक्रोस्पोर ज्यापासून तयार झाले मायक्रोस्पोर. मायक्रोस्पोर पासून तयार झाले. दीज आर दी मेल गॅमेटोफाइट अँड दीज मेल गॅमेटोफाइट. ओके. So these male gametophyte are known as, this is pollen grain. Pollen grain. पोलन ग्रेनमध्ये काय असतील? दोन प्रकारचे न्यूक्लियस असतात. इथं पुन्हा डिव्हिजन होते मायटोसिस. सो इथं काय झालं? मायटोसिस झालं, तयार झाले पोलन ग्रेन. पोलन ग्रेनमध्ये दोन सेल. एक आहे, दिस इज दी जनरेटिव्ह न्यूक्लियस and this is vegetative nucleus. तर हे आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांटमध्ये डिटेलमध्ये पाहिलेच आहे. कन्फ्युजन व्हायचं नसेल तर फक्त लक्षात द्या, पोलन ग्रेन तयार झाला. पोलन ग्रेन काय आहे? मेल गॅमेट आहे का? नाही. पोलन ग्रेन इज दी मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट म्हणजेच पोलन ग्रेन पासून काय फॉर्म होईल? याच्यापासून फॉर्म होईल मेल गॅमेट. मग पोलन ग्रेन कुठे तयार झाले? इनसाइड दी मायक्रोस्पोरॅन्जिया. म्हणजेच इट इज नॉन फ्री लिव्हिंग. हे फ्री लिव्हिंग आहेत का? नाही, नॉन फ्री लिव्हिंग. मग हा पोलन ग्रेन पासून काय तयार होईल पहा. हा पोलन ग्रेन आहे. पोलन ग्रेनमध्ये इनर लेअर इंटाईन आणि आउटर साईडला कोण आहे? ही एक्झाईन. आणि एक्झाईनवरती काय थोडेसे असे स्पेस प्रेझेंट आहे. सो दिस इज दी एक्झाईन अँड इनर साईडला कोण आहे? इंटाईन. मग हा एक्झाईन काय होईल? वॉटर ॲब्झॉर्ब करेल. इंटाईन वॉटर ॲब्झॉर्ब करेल आणि या प्रकारची अशी ट्यूब फॉर्म करेल. अँड दिस ट्यूब इज कॉल्ड पोलन ट्यूब. आणि या पोलन ट्यूबमध्ये काय जातील? हे गॅमेट जातील. कोण? These are the male gametes. Okay. So this is the pollen tube. Pollen tube मध्ये कोण आहेत? Male gametes. बाबा, pollen grain is a gametophyte which form male gamete. Pollen grain is the gametophyte which form male gamete and male gamete is not filled included inside ला. मग ज्यावेळेस हवा वगैरे येईल त्यावेळेस काय होईल? हा मायक्रोस्पोरॅन्जिया थोडासा डेहिसन्स होईल आणि इथून काय रिलीज होतील? हे पोलन ग्रेन. पोलन ग्रेनमध्ये कोण आहे? मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेट, पोलन ट्यूब. आणि पोलन ट्यूब नंतर कुठे जाईल? फळत. आपण रिफर्टिलायझेशनची प्रोसेस करू आपण. सो इथपर्यंत समजलंय. सो ड्रॉ दिस काय? मेल कोणचे डिटेल्स. नेक्स्ट पॉईंट पाहू आपण, फर्टिलायझेशन. So first note down this. So let's see the fertilization.
फर्टिलायझेशन कसं होईल आणि काय तयार होईल. डिटेल्स पाहिले आपण. आता काय पाहायचं आहे, फर्टिलायझेशन. सो फर्टिलायझेशनमध्ये काय, मेल कोण आणि फिमेल कोण. तर मेल कोणमध्ये कोण फॉर्म केला आपण, लेट्स सी हिअर. दिस इज दी मेगास्पोरॅन्जिया. मेगास्पोरॅन्जियावरती कोण आहे, आउटर साईडला इंटेग्युमेंट्स. ओके, दीज आर दी इंटेग्युमेंट्स. दिस इज इंटेग्युमेंट्स. इंटेग्युमेंटच्या इनसाइडला कोण तयार झालेलं आहे, मेल गॅमेटोफाइट. आणि मेल गॅमेटोफाइटवरती कोण तयार झालेलं आहे, मेल गॅमेटोफाइट फॉर्म झालेले आहेत आर्चिगोनियम. सो लेट्स सी, दिस इज दी आर्चिगोनियम. ह्या आर्चिगोनियमच्या सेंटरला कोण आहे, आर्चिगोनियमच्या सेंटरला एग. सो दिस इज दी एग. दिस स्ट्रक्चर इज आर्चिगोनियम. आर्चिगोनियम याला म्हणून आपण ओव्ह्यूल और मेगास्पोरॅन्जिया. ओव्ह्यूल किंवा ह्याला म्हणून आपण मेगास्पोरॅन्जिया. मेगास्पोरॅन्जिया. तर काय होईल पहा, या ठिकाणी कोण आहे, हा मायक्रोस्पोरॅन्जिया आहे. दिस इज दी मायक्रोस्पोरॅन्जिया. मायक्रोस्पोरॅन्जियामध्ये कोण फॉर्म झाले होते, पोलन ग्रेन्स. सो लेट्स सी, दिस इज दी पोलन ग्रेन. हा इंटाइन एक्झाइन. याच्या दोन लेअर, आउटर एक्झाइन, इनर इंटाइन. हा कोण आहे, याच्यामध्ये कोण आहे, मेल गॅमेट. दिस इज दी पोलन ग्रेन. पोलन ग्रेन म्हणजे कोण, मेल गॅमेटोफाइट. तर पोलन ग्रेन काय करेल, हा इकडे येईल. तर पहा इथे पोलन ग्रेन आला इथे, हा पोलन ग्रेन आला इथे. आणि पोलन ग्रेननी काय केलं, अशी ट्यूब फॉर्म केली. अँड दिस ट्यूब इज कॉल्ड पोलन ट्यूब. आणि आउटर द कवरिंग आयस. म्हणजे ज्या पोलन ग्रेननी या प्रकारची अशी ट्यूब फॉर्म केली. दिस ट्यूब यूज पोलन ट्यूब. आणि पोलन ट्यूबमध्ये कोण जातील, मेल गॅमेट्स. मग पोलन ट्यूब कॅरी करेल, हा पोलन ग्रेन. पोलन ट्यूब कॅरी करेल काय, मेल गॅमेट टुवर्ड्स दी फिमेल गॅमेट. इथे काय होईल, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतील आणि काय होईल, फर्टिलायझेशन. मग फर्टिलायझेशन झालं तर काय होईल, झायगोट फॉर्म होईल दादा. सो दिस वन इज दी झायगोट. झायगोट इथे काय झालं आहे, फर्टिलायझेशन. मग पहा फर्टिलायझेशन झालं, पण या दोन्ही आर्चिगोनियमला फर्टिलाइज केलं की आणि नाही, दोघांपैकी एकला फर्टिलाइज केलं आणि फॉर्म केलं काय, झायगोट. सो फिमेल गॅमेटोफाइट झायगोट. इथं काय होईल पहा, पोलन रिलीज फ्रॉम किंवा पोलन रिलीज गॅमेट. पोलन रिलीज करेल गॅमेट्स नियर द माउथ ऑफ, नियर द माउथ ऑफ आर्चिगोनिया. नियर द माउथ ऑफ आर्चिगोनिया. आणि काय करेल, and this male gamete fuse with male gamete fuse with female gamete, sorry, male gamete fuse with female gamete and form zygote. झालं झायगोट तयार इथे. सो झायगोट फॉर्म झालं. आता काय फॉर्म होईल, हा झायगोट तयार झाला बरोबर. ह्या दुसऱ्याला फर्टिलाइज केलं घ्याने नाही. मग झायगोटपासून काय होईल, एम्ब्रिओ तयार होईल. झायगोटपासून तयार होईल एम्ब्रिओ बरोबर. सो लेट्स सी हियर, झायगोट कन्वर्ट इनटू एम्ब्रिओ. ओके, नेक्स्ट त्यानंतर ओव्हूल आफ्टर फर्टिलायझेशन. इथे तुम्ही आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट कन्वर्ट इनटू एम्ब्रिओ, ओव्हूल कन्वर्ट इनटू सीड. ओव्हूल कन्वर्ट टू सीड. आणि इंटिग्युमेंट्स कन्वर्ट इनटू दी सीड कोट. इंटिग्युमेंट कन्वर्ट इनटू दी सीड कोट. मग काय होईल पहा, या प्रकारे हा सीड कोट आहे. सीड कोट
दिस इज सीड कोट, याला म्हणून आपण सीड. सीडच्या इनसाइडला कोण आहे, दिस स्ट्रक्चर इज दी मल्टीसेल्युलर कोण आहे, हा एम्ब्रिओ ऑफ नेक्स्ट जनरेशन. एम्ब्रिओ ऑफ काय, हा एम्ब्रिओ नेक्स्ट जनरेशन स्पोरोफाइट आहे. एम्ब्रिओ कोण, नेक्स्ट जनरेशन स्पोरोफाइट. नेक्स्ट जनरेशन स्पोरोफाइट कोण, एम्ब्रिओ. आणि सोबतच याच्या लॅटरल साईडला काय तयार होईल, तर एक स्ट्रक्चर सबस्टन्स आहे, दिस इज कॉल्ड एंडोस्पर्म. एंडोस्पर्म अँड दिस एंडोस्पर्म फॉर्म फ्रॉम दी फिमेल गॅमेटोफाइट. आणि जिम्नोस्पर्ममध्ये जो एंडोस्पर्म असतो हा हॅप्लॉइड असतो. जिम्नोस्पर्मचा एंडोस्पर्म हॅप्लॉइड असतो आणि फॉर्म झालं सीड. मग या सीडला कवरिंग आहे का ओव्हरीची, नाही. म्हणजे हे सीड कसं आहे, नेकेड सीड. नेकेड सीड फॉर्म झालं. म्हणजेच सीड ओव्हरीच्या विदाऊट सीड फॉर्म झाले. म्हणजेच आउटर कवरिंग आली का जास्त नाही, नेकेड सीड. तुम्ही म्हणाल तर सीड कोट आहे, नेकेड कसं म्हणणार. पण जसं मँगोमध्ये सीड दिसतं का आपल्याला, नाही. याच्या आउटर साईडला फ्रूट आहे, इनसाईडला सीड आहे. टरबुजामध्ये सुद्धा काय इनसाईडला सीड असतील, आउटसाईडला फ्रूट आहे. इथं फक्त सीड तयार होतील, नेकेड सीड. तर या प्रकारे फर्टिलायझेशन झालं. समजतंय काय झालं इथे. तर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट हा टॉपिक 12वीमध्ये डिटेल्समध्ये आहेच, की ते सुद्धा व्यवस्थित शिकलेलं आहे, पाहायला पण मिळेल आपल्याला. तर जनरली पहा, मेल गॅमेटोफाइट कसं आणि फिमेल गॅमेटोफाइट कसं आहे. म्हणजे मेल गॅमेटोफाइट पण फ्री लिव्हिंग नाही आणि फिमेल गॅमेटोफाइट पण फ्री लिव्हिंग नाही. इथं तयार झालं सीड आणि दिस इज दी एम्ब्रिओ. एम्ब्रिओ म्हणजे काय, नेक्स्ट जनरेशन स्पोरोफाइट. या प्रकारे याचं पूर्ण रिप्रोडक्शन होत राहील. ओके, सो दिस इज अबाउट दी जिम्नोस्पर्म. तर आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात लास्ट डिव्हिजन, दॅट इज अँजिओस्पर्म. तर यालाच परत पहा, नोट डाऊन करून घ्या, डायग्रामॅटिकली समजून घ्या आणि याचा व्यवस्थित अभ्यास करा, एन सी आर टी रीड करा. ठीक आहे, त्याचा आपण स्टॉप करूया.